नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेल्या 5 आश्वासनांपैकी एक असलेली अन्नभाग योजना 1 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. पण अंमलबजावणी आधीच या योजनेला अनेक अडथळ्यातून जावे लागत असल्याचे दिसत आहे. सत्तारूढ काँग्रेस सरकारने केंद्र सरकार भारतीय अन्न महामंडळावर दबाव टाकून अन्नभाग योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेस सरकार कर्नाटकातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच गुजरातमध्ये धडकणार आहे. सध्या बिपरजॉय जखाऊ बंदरापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 110 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर आणि NDRFचे पथक पूर्ण अलर्टवर आहे. वादळापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्वारकेतील सुमारे 38 गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आहेत. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. अनेक कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. जिथे वादळाचा धोका सर्वाधिक आहे तिथे सर्वत्र लष्कर आणि NDRFचे जवान तैनात आहेत. कर्नाटक सरकारने गृहलक्ष्मी योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन अर्ज सादर करण्यास 4 ते 5 दिवस उशीर होणार असल्याचे सांगितले. अर्ज करण्यासाठी परवानगी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक सरकारने गुरुवारी मागील भाजप सरकारच्या काळात मंजूर केलेला वादग्रस्त धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. भाजप सरकारच्या काळात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचे संकेत याआधीच सरकारने दिले होते. यामध्ये वादग्रस्त जमिनींचे वाटप, पाठ्यपुस्तकातील सुधारणा आणि हिजाब बंदी यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. शहरातील विविध मालमत्ता धारकांची 25.77 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 2018 पासून 1,48,000 मालमत्ता धारकांकडून थकबाकी राहिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मालमत्ता कराची वसुली होत नसल्याने महानगरपालिकेसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने येत्या काळात थकबाकीच्या वसुलीवर भर देण्याची गरज आहे. दुचाकीची डंपरला जोराची धडक बसल्याने दुचाकीवरील 2 जण गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास निप्पाणी कोल्हापूर उड्डाणपुलानजीक हॉटेल दिया नजीक घडली. अपघातात महेश तुकाराम खांडेकर वय वर्ष 31, साक्षात कुमार स्वामी वय वर्ष 23, राहणार उचगाव, जिल्हा कोल्हापूर अशी दुचाकीवरील गंभीर जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे निरीक्षक संतराम माळगी तसेच निप्पाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निप्पाणी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विनोद पुजारी करीत आहेत. जिल्ह्यातील बालकामगार मुक्तीसाठी बालकामगार निर्मूलन पथक सक्रिय झाले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल्स, किराणा दुकान, गॅरेज, कारखान्यांवर करडी नजर ठेवली आहे. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात येत आहे. दरम्यान 2022-23 सालात 404 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये 4 मुलांची सुटका करण्यात आली आहे. 4 प्रकरणे न्यायालयात आहेत. एप्रिल 2023 पासून 60 ठिकाणी छापे टाकून 7 मुलांची सुटका करण्यात आली तर 7 मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सध्या अथणी तालुक्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने सदर समस्येला डोळ्यासमोर ठेवून
उपाययोजना राबवण्याची गरज होती, मात्र तसे झाले नाही. अखेर संबर्गी येथील शेतकरी अशोक नरोटे यांनी आपल्या शेतातील सुमारे 2 लाखांच्या ऊसाचे उत्पादन धोक्यात ठेवून ग्रामस्थांना आपल्या शेतातील विहिरीतून पाण्याचा पुरवठा करत मोठा आधार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. निप्पाणी येथील आठवडी बकरी बाजारात 29 जून रोजी होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांनी निप्पाणी येथील आठवडी बकरी बाजारात सकाळी 6 पासूनच गर्दी केली होती. जवळपास 5000 पेक्षा अधिक बकरी विक्रीसाठी दाखल झाली होती. बकऱ्यांच्या किमती 20 ते 50 हजार रुपयापर्यंत होत्या. तसेच व्यापाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. बेळगावात नुकतेच स्केटिंग प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात निपाणीतील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नील बंडू पाटील याने सहभाग नोंदवत स्केटिंगमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी कडाक्याचे ऊन अद्यापही कमी झालेली नाहीत. वळीव पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. रोहिणी नक्षत्र तसेच सध्या सुरू असलेल्या मृग नक्षत्रातील आठवडाही कोरडा गेला आहे. त्यामुळे चालू वर्षी पेरणी हंगाम दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. येळ्ळूर तालुका बेळगाव येथील एका सेंटरिंग कामगाराचा खून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी नातपई नगर अनगोळ जवळील काळा तलावानजीक असलेल्या शेतवडीत त्याचा मृतदेह आढळून आला असून तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. संजय तुकाराम पाटील वय वर्षे 35 राहणार परमेश्वर नगर येळ्ळूर असे खून झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. हा खून कोणी व कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. टिळकवाडी पोलीस स्थानकात त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.